श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीपुष्प 2026चं प्रकाशन, 23वा लोककल्याण भूषण पुरस्कार ममता सिंधुताई सपकाळ यांना प्रदान, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री दीप्ती भोगले लिखित 3 संगीत नाटकांच्या पुस्तकांचं प्रकाशन आणि भरतनाट्य मंदिराच्या वतीनं शारदीय संगीत नाट्य महोत्सव साजरा. आळंदी नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. कार्तिकी वारीपूर्वी रस्त्यांच्या डागडुजीची कामं पूर्ण करण्याच्या सूचना देऊन या कामासाठी नगरविकास विभागामार्फत 1 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं. शासन हे वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून धर्म, प्रथा आणि परंपरांचा मान राखणारं आहे. भागवत धर्माची पताका उंच ठेवण्याचं कार्य शासन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, कार्तिकी 2 तारखेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतंय. यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो. अगोदर आपण त्या द्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं. त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलोय काय. मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय. आताही मी या ठिकाणी जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो आणि आजचा मला आनंद आहे की आज भक्त निवासाचं भूमिपूजन होतंय. चांगल्या एक दर्जाचं भक्त निवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल. इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी या ठिकाणी करण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, आमदार बाबाजी काळे, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर तसंच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथाच्या छपाईसाठी मराठी भाषा विभागामार्फत 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या प्रकल्पाची अंमलबजावणी केवळ 3 महिन्यात पूर्ण करण्यात आली असून ही बाब कौतुकास्पद आहे. तसंच गोशाळेच्या स्थलांतरासाठी शासन प्रयत्नशील राहील असं मंत्री उदय सामंत म्हणाले. कार्यक्रमादरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान भक्तनिवास, महाद्वार घाट सुशोभीकरण, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान बहुविशेषता रुग्णालय यांचं भूमिपूजन तसंच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण प्रत प्रकाशन आणि रुग्ण तपासणी केंद्राचं उद्घाटन यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि घाट परिसराची पाहणी केली. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीपुष्प 2026 दिनदर्शिकेचं प्रकाशन खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक योगेश सोमण, लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अतुल रेणावीकर, पुणे शहर अध्यक्ष विक्रम दिवाण, अश्विनी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी निष्ठा असणाऱ्या महनीय व्यक्तींचा परिचय या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घडत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या प्रमाणित मराठी भाषेच्या वापराचा धरलेला आग्रह हा महत्वाचा असून त्यातील बारकावे शोधले जाणं गरजेचं आहे असं अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर मेधा कुलकर्णी म्हणाल्या. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देवत्व देऊन केवळ देव्हाऱ्यात न बसवता त्यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीचा अभ्यास होणं तसंच त्यांच्या कार्यातून प्रभावित होऊन ते समाजापुढे आणण्याचं कार्य व्यापक स्तरावर होणं अपेक्षित आहे असं प्रतिपादन योगेश सोमण यांनी यावेळी बोलताना केलं. तसंच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
मराठी भाषेविषयी जवळीक आणि जपणूक मान्य असली तरी येणाऱ्या पिढीला सावरकर, टिळक आदींचे हिंदुत्ववादी विचार पोहोचवताना त्यांचं कार्य सर्व भाषांमधून सोप्या मांडणीद्वारे समाजापुढे जाणं आवश्यक असल्याचं मत कुणाल टिळक यांनी व्यक्त केलं. लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं 23वा लोककल्याण भूषण पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांचा निराश्रितांची सेवा करण्याचा वारसा पुढे नेणाऱ्या ममताताई सपकाळ यांना महाराष्ट्राचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका अभिनेत्री दीप्ती भोगले लिखित संगीत नादलुब्धमी, संगीत चंद्रमाधवी आणि संगीत स्वरविभ्रम या 3 संगीत नाटकांच्या पुस्तकांचं प्रकाशन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते नुकतंच झालं. या प्रसंगी ज्येष्ठ ग्रंथपाल, संदर्भ तज्ज्ञ प्रसाद भडसावळे, ज्येष्ठ गायिका अभिनेत्री वर्षा जोगळेकर आदी उपस्थित होते. दीप्ती भोगले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जन्मापासून वयाच्या 8व्या वर्षापर्यंत नाट्यसंगीतच माझ्या कानी आलं असं नमूद करत लेखिका दीप्ती भोगले म्हणाल्या, देवानं जर मला इतकं काही दिलंय, जन्म दिला शिलेदारांच्या घरात. आमचे 3 शिलेदार, ही 3 शिलेदार म्हणजे 3 लखलखते हिरे. एखाद्या दिशेला पाऊल उचललं तर त्या हिऱ्यांमुळे माझे डोळे दिसतात आणि मग मला दिशा समजत नाही. पण देव काही मला तसा सोडत नाही. माझ्या जन्मापासून 8 वर्ष त्यांनी मला अशा वातावरणात ठेवलंय की मी झोपेत न उठले तरी मला माझा मार्ग सोडता येणार नाही. नाना, आई, आजोबा यांनी मराठी रंगभूमी ही संगीत नाटकाला वाहिलेली रंगभूमी निर्माण केली. जन्मापासून 8 वर्ष मी फक्त संगीत नाटकातच वावरले. काय विषय आहे माझी दुसरीकडे कोणाकडे जायची. वेगवेगळे म्हणजे बिराडी स्वरूपाचे असल्यामुळे वेगवेगळे कलाकार, त्यांचं कुटुंब, वैयक्तिक त्यांच्या गाण्याचा, वादनाचा रियाज, नाटकाच्या तालमी, प्रयोग, त्यातली त्यांचे आविष्कार, हे सगळे विशेष. आणि शिवाय खास मैफली व्हायच्या कंपनीमध्ये. दर गुरुवारी कंपनीच्या बिराडी भजनं व्हायची. हे सगळं मी ऐकत होते. मला सांगा, कोणाच्या नशिबात हे भाग्य असेल? हे खास व्यक्तिमत्व असावं असा देवाचा संकेत असेल. तर आता मला देवाकडे असं मागायचंय, त्यांनी माझ्या निसोगाईला क्षमा करावी आणि या जन्माची कर्तव्यपूर्ती करण्यासाठी देवानं मला याच जन्माचा एकतरी वंशमोर द्यावा, एवढीच इच्छा आहे. आणि मला वाटतं माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची हीच प्रार्थना असेल. मनात सकारात्मकता नसेल तर माणूस घडू शकत नाही. समाज घडवणाऱ्यांपैकी दीप्ती भोगले या एक असून त्यांचा उल्लेख खऱ्या अर्थानं अमृतकुंभ असा केला पाहिजे असं सांगून उल्हास पवार पुढे म्हणाले, मराठी रंगभूमी ही संस्था आणि श्रद्धेय जयमलाताई जयराम शिलेदार यांचं स्मरण करत असताना आज त्यांची परंपरा अतिशय समर्थपणे वयाची 75 सुरू झालेली असताना सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे आणि तितक्याच मिश्किलपणे निष्ठेने सांभाळत आहे. त्यांचा आज आपण अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करतो आणि हा अमृत कुंभ इतका मांगल्याने भरलेला आहे की त्या मांगल्याचं वर्णन आपल्यासारख्याने काय करावं. खरं तर गेली 60-65 वर्ष त्यांचा या रंगभूमीवरचा वावर लहानपणापासूनचा आणि त्याच्याबद्दलची कृतज्ञता मी खरं म्हणजे भडसाळे आणि सगळा परिवार, हा परिवार हा शब्द शिलेदार कुटुंबियांच्या आणि या संस्थेमध्ये फार महत्वाचा आहे. खरोखरच परिवार आहे. त्या परिवाराच्या वतीनं हा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना मला आपण बोलवलं, मला खूप मनापासून आनंद झाला. एक तर संगीत नाटक मुळातच मराठी साहित्यामध्ये, मराठी विश्वामध्ये आणि भारतामध्ये नाट्यसृष्टी जर पाहिली तर त्या दृष्टीनं मराठी, बंगाली, गुजराती, उर्दू अशा नाटकांचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करायला लागला. अनेक भाषांच्या मध्ये नाटकं झालेली आहेत, परंतु संगीत रंगभूमी आणि संगीत रंगभूमीची वाटचाल ही मराठी रंगभूमीनं आजही आबालवृद्धांना बालगंधर्व हे नाव तुम्ही कोणालाही विचारा तर लगेच झटकन त्यांना समजेल. पण ते नवीन पिढीला समजण्यासाठी, त्यांच्यावर हे संस्कार रुजवण्यासाठी त्या संपूर्ण परिवारात
जयमालिताई असतील, जयरामजी असतील, कीर्ती आणि आज लताजी यांच्या माध्यमातून जे प्रयत्न होत आहेत तर ते इतक्या निष्काम कर्मयोगामुळे ही जी सकारात्मकता आहे ही जर तुमच्या मनामध्ये नसेल तर माणूस घडवण्याचं वगैरे काय येतात हे शब्द आम्ही रोज वापरतो. क्रांती, परिवर्तन, माणसं घडवणं, नवीन पिढी घडवणं सब झूट आहे. कुणीच घडवत नाही, कोणतंच कुणाही घडवत नाही. मला अशी जी प्रामाणिक माध्यमं असतात, प्रामाणिक माणसं असतात ही खरी समाज घडवत असतात. आणि अशा घडवणाऱ्यांच्या पैकी त्यांचा आपण अमृत महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. आणि म्हणून तो अमृत कुंभ हा शब्द वापरला. अमृत कुंभामध्ये म्हणजे कसं आहे, सगळ्या महासागराचं पाणी आहे, गंगेचं आहे, यमुनेचं आहे, सरस्वतीचा आहे, असा तो सुंदर अमृत कुंभ आहे. आणि तो कुंभ त्याचा आपण शुभेच्छा सदिच्छा देण्याकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. मला खूप मनापासून आनंद वाटला या ठिकाणी मी आलो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्या 3 नाटकांचा आपण त्या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे आणि भरभरून तुम्ही सर्वांनी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. शुभेच्छा आणि सदिच्छा त्या पाठीशी असल्यानंतर त्या माणसाला अधिक प्रेरणा मिळते, अधिक बळ मिळतं आणि ते बळ तुमच्या सर्वांच्या सदिच्छांच्या मधून, आशीर्वादांच्या मधून, भावनांच्या मधून लताजीला मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. दीपावलीच्या मंगल पर्वाची सांगता नुकतीच झाली. गेल्या काही वर्षात दिवाळीचा सण आणि पाडवा पहाट, दिवाळी पहाट यासारखे सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे समीकरणच तयार झालंय. या दरम्यान अनेक सामाजिक संस्थांकडून विविध उपक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर शाखा आणि प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीनं निराधार आजी आजोबांना दिवाळीचा फराळ, नवा पोशाख, आकाश कंदील देऊन त्यांच्यासोबत दीपोत्सवाचा आनंद नुकताच साजरा करण्यात आला. मराठी माझा अभिमान असोसिएशनतर्फे विमाननगर इथल्या सिम्बॉयसिसच्या सभागृहात सुरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे आणि गायिका प्राजक्ता रानडे यांच्या सांगीतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोथरूड प्रभाग क्रमांक 31च्या माजी नगरसेविका हर्षाली माथवड यांच्या पुढाकारानं गेली 2 वर्ष कोथरूड सुरोत्सव 2025 या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये यावर्षी विविध रागातील खास बंदिशी, सुगम गीतांचं बहारदार सादरीकरण आणि नवीनतेची जोड देत राहुल देशपांडे यांनी सादर केलेल्या गीतांनी कोथरूडकरांना मंत्रमुग्ध केलं. डॉक्टर प्रभात्रे फाउंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुल तर्फे मासिक स्वरमयी बैठकीअंतर्गत रविवारी ज्येष्ठ बासरीवादक पंडित मिलिंद शेवडे यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय बासरी वादनाच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पुना गेस्ट हाऊस स्नेहमंचतर्फे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतांच्या सुरेल मैफिलीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित हृदय गाणी या मैफिलीत सुप्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांनी गीत सादर केली. एकशे 31 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरतनाट्य संशोधन मंदिराच्या वतीनं शारदीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आलं. संगीत नाटकांची परंपरा जोपासून ती रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं अतुलनीय कार्य भरतनाट्य संशोधन मंदिर करीत आहे असे गौरवोद्गार यावेळी बोलताना डॉक्टर पुलकुंडवार यांनी काढले. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल लिखित 3 नाटकांचा महोत्सव यंदा आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी संगीत मृच्छकटिक, दुसऱ्या दिवशी संगीत शारदा तर तिसऱ्या दिवशी संगीत संशय कल्लोळ ही नाटकं सादर करण्यात आली. महोत्सवाचं यंदा 2रं वर्ष होतं. रशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भरतनाट्य मंदिराचे कलाकार ईशान जबडे यांच्या पंचामृत या मराठी लघुपटाला 3य क्रमांक मिळाला. यानिमित्त त्यांचा डॉक्टर पुलकुंडवार यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया, शिवराज सणस आणि भूषण राजगुरू यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.